नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण उत्सव आहे. गुढीपाडवा म्हणजे मराठी नूतन वर्ष. या दिवशी गुढी उभारून तिची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. मराठी वर्षाचे स्वागत महाराष्ट्रासह अन्य प्रदेशामध्येही मोठ्या थाटामाटात केले जाते. हिंदू धर्मातील 3.5 शुभमुहूर्तापैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे खूप शुभ मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास करून माता सीतेसह आपल्या नगरीत परतले होते. तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. दुसरीकडे ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली होती. या कारणामुळे हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला. अशा अनेक कारणांमुळे गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची परंपरा आजही जपली जाते. बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावरती चांदीच्या किंवा पितळेच्या धातूचे कलश पालथी घालावे. त्यावरती कडुनिंबाची डहाळी, फुलाची माळ आणि साखरेची गाठ बांधावी. सजवलेली गुढी दारासमोर उभी करावी. गुढीची पूजा करावी. कलश आणि पताकायुक्त गुढी हे आनंदोत्सवाचे प्रतीक मानले जाते. गुढी म्हणजे ध्वज. यंदा गुढीपाडवा हा सण 19 मार्च 2026 वार गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे. हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि नवीन वर्षाची सुरुवात ही सुख समृद्धीची, भरभराटीची असावी, म्हणून या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी, साधा, सोपा उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ज्यावेळेस तुम्ही चहा घेता तेव्हा त्या उकळत्या चहामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे. ही वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे उकळत्या चहामध्ये ही वस्तू तुम्हाला आवर्जून टाकायची आहे. यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. घरातील दारिद्र्य संपेल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. संपूर्ण वर्ष भरभराटीचे जाईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, उकळत्या चहामध्ये जी वस्तू टाकायची आहे ती नेमकी कोणती आहे, याचं काय महत्त्व आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्या चहामध्ये ही वस्तू टाकायची आहे. तर त्याबद्दल आपण बोलूयात की बऱ्याचदा असं होतं घरामध्ये काही व्यक्ती अशा असतात ज्या अजिबात चहा देखील घेत नाही. त्यांना एक घोटभर का होईना चहा चालत नाही. मग अशा दिवशी चहा प्यायचा आहे तर मग कोणी प्यायचा, तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हा चहा प्यायला द्यायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा उपाय आहे, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करायचा आहे. आयुष्य जगण्यासाठी पैसा म्हणजेच लक्ष्मी ही प्रत्येकाला लागते. पैसा कमवण्यासाठी मनुष्याजवळ कौशल्य असायला हवे लागते. जेव्हा पैसा विपुल प्रमाणामध्ये असतो तेव्हा तो स्वप्न साकारण्यास मदत करतो. जेव्हा पैसा कमी असतो तेव्हा आर्थिक आव्हाने उभी राहतात. आर्थिक समस्या कोणालाही येऊ शकतात. या वेगवेगळ्या कारणांमुळे उद्भवू शकतात, जसं की नोकरी गमावणे, कर्जबाजारीपणा होणे किंवा अचानकपणे औषधोपचारांवर होणारा खर्च, व्यवसायात होणारे नुकसान इत्यादी आर्थिक समस्या नेहमी चिंता आणि नातेसंबंधातील समस्या, तणाव, आरोग्य बिघडणे इत्यादीशी संबंधित असतात. पण योग्य वेळेमध्ये योग्य रीतीने केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच आनंद आणि कामामध्ये यश मिळायला लागतं. आता हा उपाय केल्याने आपल्याला म्हणजेच कष्ट घेण्याची गरज नाही असं नाही, पण विशिष्ट तिथींवरती ज्योतिषशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित काही उपाय आहेत. ते जर आपण केले तर आपले जीवन थोडे सोपे होऊ शकते. पण त्यावर योग्य उपाय करणे फार महत्त्वाचे आहे. मान्यतेनुसार व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच या उपायांमुळे आनंद आणि कामामध्ये यश मिळते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्याचबरोबर उपाय केल्याने आर्थिक अडचणीसह अनेक कामातील अडथळे दूर होतात आणि गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही सुख समृद्धीची जावे आणि संपूर्ण वर्ष जे आहे तर ते भरभराटीचं जावं, यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण या उपायामुळे आर्थिक संकटातून आपण मुक्त होतो दीर्घकाळासाठी. म्हणूनच हा अतिशय साधा पण अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.
हा उपाय केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घरातील दरिद्रता संपेल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या म्हणजेच 19 मार्च 2026 वार गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. म्हणूनच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा. उठल्यानंतर सगळ्यात आधी घराची स्वच्छता करायची आहे. स्वच्छता केल्याशिवाय अंघोळ करायची नाही. आपल्याला गुढी जी आहे तर ती घराची साफसफाई करूनच उभारायची आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर उद्याच्या दिवशी न चुकता तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि कडुनिंबाचा पाला टाकायचा आहे आणि संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनी या 2 वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. अंघोळीनंतर उद्याच्या दिवशी न चुकता सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि मगच तुम्ही घरामध्ये गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. आता ती सकाळीच उभारली जाते, पण बऱ्याच जणांना असं असतं ना, की सकाळी उठल्याबरोबरच चहा पिण्याची सवय असते. तर तसं न करता तुम्हाला सगळ्यात आधी गुढी उभारून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला घरामध्ये चहा तयार करायचा आहे. कारण गुढीतून ज्या सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये येतात, त्यामुळेच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. आता आपण जो चहा तयार करणार आहोत, तर तो नेहमीप्रमाणे आपल्याला चहा तयार करायचा आहे आणि त्यानंतर उकळत्या चहामध्ये ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे. ही वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ही वस्तू म्हणजे आपल्याला उकळत्या चहामध्ये दालचिनी टाकायची आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये दालचिनी असते. त्या दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो उकळत्या चहामध्ये टाकायचा आहे. तो तुकडा टाकल्यानंतर दालचिनी तुम्ही कुटून सुद्धा टाकू शकता. ते तुम्हाला उकळत्या चहामध्ये टाकायचे आहे आणि तो चहा तुम्हाला घ्यायचा आहे. आता आपल्या घरातील लहान मुलं चहा घेत नसतात, दूध पितात, तर त्यांच्या दुधामध्ये थोडासा घोटभर चहा तुम्ही मिक्स करून त्यांना तुम्ही ते दूध प्यायला देऊ शकता. आता घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात ज्या अजिबात चहा घेत नाहीत, दूधच घेतात. त्यांना देखील थोडासा घोटभर का होईना अर्धा चमचा तुम्ही हा चहा प्यायला द्यायचा आहे. याचं कारणही तसंच आहे. यामुळे सर्व आजार जे आहेत तर ते दूर होतात. आपल्याभोवती असलेली नकारात्मकता दूर होते. दालचिनीचा हा चहा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घेतल्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या हळूहळू दूर होतात. त्याचबरोबर अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, सकाळी आपण गुढी उभारल्यानंतर म्हणजेच संध्याकाळी सूर्यास्तानंतर जी गुढी आहे तर ती आपण उतरवत असतो. तर संध्याकाळी सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे, तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे आणि सोबतच आपल्याला हळदी कुंकू अक्षदा सोबत घ्यायच्या आहेत. त्यानंतर गुढीचं पूजन करायचं आहे. सर्वप्रथम गुढीला तुम्हाला थोडंसं हलवायचं आहे. हलवल्यानंतर मग 15 ते 20 मिनिटं गुढी जी आहे तर ती उतरून घ्यायची आहे. गुढीवरती आपण जो तांब्या पालथा ठेवतो त्या तांब्यामध्ये आपल्याला एक वस्तू भरून ठेवायची आहे. तर तो कलश आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या स्वयंपाकघरातील जे तांदूळ असतात ते तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला तो कलश जो आहे तो आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. हा कलश आपल्याला देवघरासमोर गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ठेवायचा आहे. त्यामुळे देखील देवी लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी मदत होते. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतरनं अंघोळ वगैरे झाली की मग तुम्हाला देवपूजा करण्याच्या आधी तो कलश जो आहे तर तो तिथून उचलायचा आहे आणि उचलल्यानंतर मग तुम्हाला वरची सुपारी काढून घ्यायची आहे. या कलशामध्ये भरून ठेवलेले तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत. थोडेसे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि उर्वरित तांदूळ तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये टाकून देऊ शकता आणि थोडेसे तांदूळ व जी सुपारी आपण कलशावरती ठेवलेली होती ती सुपारी आणि थोडेसे तांदूळ एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये ही सुपारी आणि थोडेसे तांदूळ बांधून घ्यायचे आहेत आणि त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला कुठे ठेवायची, तर ही पोटली तुम्ही जिथे कुठे तुमचा पैसा वगैरे ठेवता त्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा जिथे तुम्ही नोकरी व्यवसाय करता त्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी पैशाचं जे ड्रॉवर असेल त्या ड्रॉवरमध्ये तुम्ही ही जी सुपारी आणि हे जे तांदूळ आहेत त्याची पोटली त्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. या उपायामुळे देखील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते, घरामध्ये सुख समृद्धी येते आणि वर्षातून आपल्याला एकदाच हा उपाय करता येतो. कारण कलशावरती ज्या प्रतिकात्मक लहरी असतात त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढीला कडुनिंबाची पानं देखील बांधतो.
तर गुढी उतरवल्यानंतर ती कडुनिंबाची पानं जी आहेत ती त्यातली 2 ते 3 कडुनिंबाची पानं आपल्या धान्याच्या डब्यामध्ये टाकावीत. असं केल्याने धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. आणि त्याचबरोबर 2 कडुनिंबाची पानं, ₹1 नाणं तुम्हाला एका लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. असं केल्याने देखील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते, घरामध्ये पैशाचा ओघ वाढतो. कारण गुढीवरती पडलेली सूर्याची किरणं यामुळे सकारात्मक ऊर्जा त्या कडुनिंबाच्या पानावरती पडलेली असतात. त्यामुळे जीवनातील कटुता निघून जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. तर चला, याबरोबरच आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.